विधान परिषदेबाबत राष्ट्रवादीची बैठक संपन्न। पक्षाकडून आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। तर उद्या एक अर्ज भरला जाईल। प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेणार, तटकरेंची माहिती। आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल, कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे। उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे। संबंध विचार करत असताना प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू। भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर। माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना उमेदवारी, तर सुनील करचतकर यांनाही भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते। विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं रहस्य काय? नीलम गोरे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर। दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाची चर्चा, तर शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रेंची शर्यती। शिवसेनेकडून बच्चू कडूंना उमेदवारी देण्याच्या हालचाली। एकनाथ शिंदेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक। आज संध्याकाळी 6 वाजता नंदनवन निवासस्थानी बैठक। विधान परिषद उमेदवारी संदर्भात बैठकीत निर्णय होणार। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 22 मे रोजी निवडणूक पार पडते। शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू काय निर्णय घेणार? बच्चू कडू यांची पत्रकार परिषद। विधान परिषद उमेदवारीसाठी पक्ष विलीन करण्याची अट। विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असणार, पण 1% सांगता येत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती। बॉस नेहमीच योग्य असल्याचं सूचक विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदार आणि नेत्यांसोबत संध्याकाळी महत्त्वाची बैठक। जनतेशी संवाद वाढवणं, विकास कामांना गती देणं आणि प्रशासनातील समन्वय मजबूत करणं या मुद्द्यांवर शिंदे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती। संघटनात्मक तयारीबाबतही मार्गदर्शन केलं जाणार। बीडच्या मसाजोग मधल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार। मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट, प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ। 4 मे रोजी संपणार गोकुळच्या संचालकांची मुदत। मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोनची झलक समोर। आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केला व्हिडिओ। तर महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली माहिती। मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटं कमी होणार। मोंदो अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। अशोक खरातची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार। विवाहित महिलेवर पूजा विधीच्या नावानं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून अशोक खरातची चौकशी। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार। बीडच्या माजलगावातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाला नवं वळण। पीडितेचे बनवले अश्लील व्हिडिओ, धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची आरोपीची मोबाईल चॅटमधून माहिती। आरोपीच्या जाळ्यात 5 ते 6 मुली अडकल्याचा संशय। अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण। पीडित मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार। जमीर जाहिरुद्दीन काझीला पोलिसांनी केली अटक। जमीर हा गेमिंग ॲपवर बादशाह नावानं बनावट अकाउंट चालवतो। त्यातून त्यानं हरियाणाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय।
भंडाऱ्यात वहिनीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतून अटक. लाखांदूर पोलिसांची कारवाई. प्रेमसंबंध असलेल्या विधवा वहिनीनं लग्नाला नकार दिल्यानं दिरानं केली होती हत्या. ईडीची मोठी कारवाई. रहेच्या डेव्हलपरची 1,100 कोटींची मालमत्ता जप्त. 2,400 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई. घर खरेदीदारांकडून फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर ईडीकडून कारवाई. नवी मुंबई महानगरपालिकेचे निलंबित उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाडला बेलापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर. 42,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गायकवाडला केली होती अटक. भिवंडीत 5 लाखांची पाणी चोरी उघड. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 नळ कनेक्शन घेऊन सर्रासपणे सुरू होती पाण्याची चोरी. एका टाकीत साठवलं जात होतं पाणी, नंतर बाटल्यात भरून होत होती पाण्याची विक्री. या प्रकरणी आकाश घरतवर गुन्हा दाखल. अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथकं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. कोकण विभागासाठी विशेष तरतुदी. वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वाचा सुधारणा. लिलावात सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष. वाशीमध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई. अनुदानित ग्रेड खतांची ई-पॉस प्रणालीविना सुरू होती ऑफलाईन विक्री. कृषी विभागानं कारवाई करत 4 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. जळगाव शहराच्या शनीपेठ व आसोदा या रोड दोन दुकानं फोडली. कारमधून आलेल्या टोळीनं फोडली दुकानं. दुकानातील रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार. भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटांवर असलेली दुकानं फोडल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. पिंपरी चिंचवडच्या देहू रोड गोळीबार प्रकरणात 2 संशयितांना घेतलं ताब्यात. रमेश रेड्डीची गोळ्या झाडून काल झाली होती हत्या. एका आरोपीला मावळ तर दुसऱ्या आरोपीला देहू रोडमधून घेतले ताब्यात. भीषण अपघातात नववधूसह 3 ठार. इतर 6 जण गंभीर जखमी. जळगावातील धरणगाव तालुक्यातील वराड सीम या गावात अपघात. क्रुझर गाडीचं चाक निखळल्यानं गाडीची ट्रकला धडक. गुजरातच्या वापीवरून अकोल्याकडे जात असताना अपघात. नागपूरच्या मौदा तालुक्यात इंदोरा परिसरातील भाताच्या पेंढ्यांना आग. अनेक टन भाताच्या पेंढ्या जळून खाक. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आग विझवली. कोट्यवधींचं नुकसान. राज्यात उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. भंडाऱ्याच्या मोहाडीत भीषण पाणी टंचाई. 2 दिवसांपासून नळ कोरडे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष. टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड. पाणी नाही तर कर कशासाठी भरायचा, संतप्त ग्रामस्थांचा सवाल. बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव काळे येथे ग्रामस्थांची 25 दिवसांनी पाणी पुरवठा. पाणी मिळत नसल्यानं ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचं आंघोळ करून अभिनव आंदोलन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे वाढला विजेचा ताण. भंडाऱ्यात ट्रान्सफॉर्मरलाही आता कूलरचा आधार द्यावा लागतोय. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू. धुळ्यात सलग 4 दिवसांपासून तापमान 40 पार गेल्यानं बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढलाय. 6 दिवसात 12 प्रकल्पातील जलसाठा तब्बल 4% घटलाय. मुंबईकरांची 15 मे पासून 10% पाणी कपात होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा 28% खाली. मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका. पावसाळ्यापूर्वी 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार. मुंबईत लवकरच अरुंद रस्त्यांवर उंच इमारतींना परवानगी मिळणार. पालिकेच्या निर्णयामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्न गंभीर होणार. मुंबई महानगरपालिकेने इमारतींच्या उंचीवरील निर्बंध शिथिल केलेत. सुधार समितीकडून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमातील दुरुस्तीला मंजुरी. भिवंडी शहरातील टेमघर परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. साळी केल्या भुईसपाट. अनेकांचे संसार उघड्यावर. शाळेसाठी आरक्षित केलेल्या जागेवर केलं होतं अतिक्रमण. नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग. जेसीबीच्या मदतीनं अतिक्रमण जमीनदोस्त. मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या 60 व्यापाऱ्यांवर करण्यात आली होती कारवाई. दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेला इशारा. धाराशिवमध्ये उमरगा ते औसा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था. अनेक ठिकाणी मोठे खड्डे. आमदार प्रवीण स्वामी यांनी केली पाहणी. तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या महापौरांनी बोलावली अधिकारी आणि कंत्राटदारांची तातडीची बैठक. कालच महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी केली होती सरप्राईज व्हिजिट. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामात हलगर्जीपणा होत असल्याचं निदर्शनास. सांगलीतल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त.
चांदोलीत शेतकऱ्यांनी आंदोलन करत वनविभागाला दिला 21 दिवसांचा अल्टिमेटम. नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधी मंडळानं चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. वन्यजीव संवर्धन पद्धती व समुदाय आधारित शाश्वत उपजीविका मॉडेल्सची केली पाहणी. भारताच्या ब्रिक्स 2026 अध्यक्षपदाच्या अनुषंगानं ब्रिक्स सदस्य देशाच्या प्रतिनिधींची भेट. नागपूर उमरेड रोडवरच्या चांपा गावाजवळ वाघिणीसह 2 बछड्यांचा मुक्त संचार. तीव्र उन्हामुळे पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघीण बछड्यांसह गावाजवळ वाघाच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. महाराष्ट्र दिनी 1 मेला पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार. तरकारी, गुळ, भुसार, फुलबाजार आणि कांदा, बटाटा, पान आणि केळी बाजार बंद राहणार. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये, प्रशासनाचं आवाहन. पुणे महानगरपालिका आयुक्तांचा राज्यस्तरीय सन्मान. डिजिटल उपक्रमांना प्राधान्य आणि अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार. पीएमसी 360 योजना राबवल्यामुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान सेवा. राज्य सरकारकडून दखल घेत पुरस्कार देऊन केला सन्मान. धाराशिवमध्ये 29 आणि 30 मे रोजी नवोदित मराठी साहित्य संमेलन होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बोधचिन्हाचंही अनावरण. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात. 8 जिल्ह्यांमधील 142 जागांवर मतदान सुरू. ममता बॅनर्जी, सुवेंदू अधिकारींसह 1448 उमेदवार रिंगणात, तर निकाल 4 मे रोजी. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये ईव्हीएममधील बिघाडामुळे बालीमध्ये गोंधळ झाल्याची माहिती, तर सीआरपीएफच्या जवानांनी 2 जणांना घेतलं ताब्यात. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी सुवेंदू अधिकारी यांनी कालीघाट मंदिरात केली पूजा. सुवेंदू हे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भवानीपूरमधून उमेदवार आहेत. कोलकाता पोलिसांनी आपल्या मुख्यालयात स्थापन केलाय विशेष नियंत्रण कक्ष. मतदानाच्या दिवशी कोलकातामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस मुख्यालयातून थेट लक्ष ठेवलं जात आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यूपीच्या पोलीस अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा वाद. आयपीएस अजय पाल शर्मांच्या नियुक्तीवरून सुप्रीम कोर्टात याचिका. अजय पाल शर्मा यांची निवडणूक आयोगाकडून निरीक्षक म्हणून नियुक्ती. अजय पाल शर्मा निवडणूक माहोल बिघडवत असल्याचा आरोप. पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या डायमंड हार्बर परिसरातही आज मतदान. पोलीस निरीक्षक अजय पाल शर्मा यांनी डायमंड हार्बरला दिली भेट. पश्चिम बंगाल विधानसभा मतदानासाठी पंतप्रधान मोदींची पोस्ट. विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. पंतप्रधान मोदींची काशी विश्वनाथाच्या मंदिराला भेट. वाराणसीमध्ये आज अनेक विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरच्या बारवाड या गावात मुलगी झाली म्हणून बँड वाजून मोठ्या संख्येनं भव्य अशी मिरवणूक. आतषबाजी करून केलं जिलेबी वाटप. संभाजी थोरवत आणि सुमन थोरवत यांनी समाजापुढे निर्माण केला एक अनोखा आदर्श. अमेरिकेच्या पासपोर्टवर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 250 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं दिली माहिती. इराणच्या हॅकर्सकडून अमेरिकेवर सायबर हल्ला. अमेरिकेनं केला सायबर हल्ल्याचा दावा. इराणी हॅकर्सकडून अमेरिकेनं सैनिकांना केलं लक्ष्य. 2400 सैनिकांची नावं आणि वैयक्तिक माहिती केली गोळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.